मराठी जरुरी है हे म्हणताय तुम्ही. मी पण मराठी आहे, सहन करून घेतोय मी. चूक वाटत आहे मला खूप गोष्टींमध्ये. सत्य मांडत आहे आता, तुम्हीच ठरवा काय असेल ते. ही कविता हिंदीमध्ये आहे. असं म्हणाल तर काय होईल? जेव्हा अनाऊन्स केली इंस्टाग्रामवर तेव्हाच तुम्ही म्हणाले मराठी नसेल तर मारीन. वा, मराठी अहो ती आता गावात राहते. कोण गावात राहते? मराठी. का असं म्हणालो मी? ते सांगण्याआधी मी तुम्हाला सांगतो, यापुढे मी जे काय बोलणार ते माझं वैयक्तिक मत आहे. सब्जेक्टिव्ह ओपिनियन फॉर ऑल दोस इंग्लिश फोक्स. यू नो वॉट सब्जेक्टिव्ह, राईट? नाही तर मी इथे स्क्रीनशॉट दाखवीन. सब्जेक्टिव्ह म्हणजे माझं ओपिनियन माझं आहे, आणि त्याला तुम्ही कोणीही सिरियस नका घेऊ. पण मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे बरं का, माझा वैयक्तिक मत आहे. मराठी म्हणतो शान आमची. मराठी म्हणतोस शान आमची, पण ओठांवर झळकते इंग्रजीची नामसूची. वेलकम, सॉरी, ब्रो, व्हॉट्सअप. वेलकम, सॉरी, ब्रो, व्हॉट्सअप हेच शब्द खास, आणि नमस्कार बोलणाऱ्याला म्हणतोस किती बांधगुळ क्लास. बरोबर आहे की नाही? संध्याकाळी हातात वाफळता चहा, पण कटिंगऐवजी म्हणतोस मसाला विथ लेस शुगर हा. पुस्तक हातात पण लेखक पाहिजे विदेशी. मराठी कवितेवर पान वाचून वाटते जडशी. किती मराठी पुस्तकं वाचले तो तुम्ही? सांगा बरं. अहो ते जाऊ द्या, किती ग्रंथ वाचलेत ते सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांचे, छत्रपती संभाजी महाराजांचे किती ग्रंथ वाचलेत तुम्ही? संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर ह्यांचे किती गीत ऐकलेत तुम्ही? ह्यांचे किती भजन ऐकलेत तुम्ही, कीर्तन ऐकलेत तुम्ही? सांगा. इतकंच जाऊ द्या, इतकंच सांगा मला, मराठी दिन कधी साजरी करतो आपण? बाय द वे, मी हे सर्व मराठीतच बोललो आहे. भाषेचं प्रेम दाखवतो स्टेटसवर रोज. भाषेचं प्रेम दाखवतो स्टेटसवर रोज, पण कसं वाटलं ऐकल्यावर येतं तोंडावर घोळ. टॉक प्रॉपरली. नक्कीच तुम्ही मनात हे मला म्हणत असाल. टॉक प्रॉपरली असं म्हणतोस पोरांना सहज, आणि त्याच वेळेस करतोस भाषेचा अपमान नकळत सहज. पाहुण्यांसमोर इंग्लिश, मुलांशी हाय हॅलो. वी आर प्रिव्हिलेज्ड. पाहुण्यांसमोर इंग्लिश, मुलांशी हाय हॅलो, आणि पाटीवर लिहितोस दिस हाऊस बिलीव्स इन लव्ह अँड फ्लो. मराठी पाटी ती म्हणजे काय गोंधळ ग. मराठी जाहिरात ब्रँड इमेजवर होतोय संक्रांत ग. मोर्चा काढतोस भाषेसाठी हातात फलक. मोर्चा काढतोस भाषेसाठी हातात फलक, पण नोकरीच्या CV मध्ये मराठीचा न दाखवलेला पलंग. लिंक्डइनवर असतोस बायलिंग्वल प्रोफेशनल, पण मातृभाषेत मेल लिहायचा विचारही वाटतो ऑफेन्सिव्ह. काय मग ऑफिसला जाणारे लोक काय म्हणतात? पोरांना इंग्रजीत बोलायला शिकवतोस रोज, मराठी शिकवायला वेळ नाही कारण त्याला नाही स्कोप वगैरे बोच. मराठी स्कूल नो चान्स, कारण ते वर्ग मागे राहील ना, आणि संधीचा दरवाजा आपोआपच बंद होईल ना. पण हिंदीवाले बोलत नाहीत मराठी. तो हिंदीवाला तो मराठीत बोलत नाही. आजकाल हे लोक खूप हिंदी बोलायला लागले. मराठी भाषेचा अपमान होत आहे. मराठी भाषा असंच आपण करत राहिलो तर मराठी भाषा आपल्या महाराष्ट्रात राहणार नाही. काय मस्करी लावली. पण हिंदीवाले बोलत नाहीत मराठी, हाच तुझा जुना राग. पण तुझ्या घरीच मराठीचा फक्त नाव आणि उरलेला आग. 2 वाक्य जरी बोललं त्यांनी तर का होतं तुला ताप. स्वतःचं दार बंद ठेवून दुसऱ्याच्या खिडकीवर का करतोय साप. सुधर रे बाळा सुधर, स्वतः मराठी बोल आधी. सोशल मीडियावर सणाला करतोस जय जयकार, पण रोजच्या भाषेत करतोस इंग्रजीला स्वीकार. श्री गणेशा लिहितोस, लावतोस मोठ्या थाटात, पण गणपती बाप्पा म्हणताना धरतोस आवाजात खटपटाट. कसं चालेल तुझं? मराठी गाणे ऐकतोस थ्रोबॅक म्हणून. मराठी गाणे ऐकतोस थ्रोबॅक म्हणून, आणि शेजारच्या दत्तगुरू ऐकायला लावतोस म्यूट करून. कविता म्हणून घेणं आता कोण करतंय? कविता म्हणून घेणं आता कोण करतंय हेच तू म्हणतोस, आणि स्वतःला म्हणवतोस महाराष्ट्राचा रक्त वाहणारा.
गंमत. मराठी वीक स्पेशल कॉन्टेंट करतोस भरभरून. हे मी खूप मराठी लोकांना करताना पाहिलं आहे. मराठी वीक स्पेशल कॉन्टेंट करतोस भरभरून, पण वर्षभर वाट पाहतोस गुगल ट्रान्सलेटवरून. भाषा ट्रेंड वाटते, उपयोगात नको. आम्हाला भाषा ट्रेंड वाटते, उपयोगात नको. मग तुझ्या मुलाला ती स्किल्समध्ये गृहीत धरायची का हो? प्रेम करतोस राज्यावर, पण तिरस्कार आहे मुळावर. मराठी माणूस आहेस, पण माणूस पण विसरलास व्यवहारावर. स्वतःला लाज वाटते ती भाषा बोलताना जिथे एलिट क्राऊड आहे. स्वतःला लाज वाटते ती भाषा बोलताना जिथे एलिट क्राऊड आहे. एअरपोर्टवर गेल्यावर तर इंग्रजी निघते, रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर पण इंग्रजी निघते. त्यामध्ये एअरपोर्ट किंवा रेस्टॉरंटमध्ये असताना जर कोणी मराठी बोललं तर आपल्याला बरे चीप वाटतं हां ते. मग शर्मेचा ओझ घ्यायचाच नको. तसं भाषाभिमानाचं ब्रीदही ठेवून दे सरळ. भाषा टिकते वापराने, नव्हे फक्त घोषणाने. ती श्वासात, नात्यात आणि हृदयात टिकते पिढ्यापिढ्याने. ती तुझ्या टायकोटात नको. मी आधीच सांगतोय तुला, ती तुझ्या टायकोटात नको. ती लागते तुझ्या बोलण्यात. मराठी माणूस म्हणवायचं असेल तर ओळख ठेव जिव्हाळ्यात. मराठीचं रक्षण हवंय काय रे? मराठीचं रक्षण हवंय तर ती तुझ्या ओठांवर येऊ दे, स्टेटसवर नाही, संस्कारात. शब्दसह शिवरायांसारखं झळकू दे. मराठीचं रक्षण हवंय तर ती तुझ्या ओठांवर येऊ दे, स्टेटसवर नाही, संस्कारात. शब्दसह शिवरायांसारखं झळकू दे. मग तुझीही मराठी वाचेल आणि माझीही मराठी वाचेल. रक्षण तिचं तसंही होणार आहे. तू मराठी भाषाचं रक्षण दुसरे नाही बोलत आहे ह्यावरनं सिद्ध करायला जातोयस, आणि मी मराठीचं रक्षण तू स्वतःच नाही बोलत आहे या गोष्टीवरनं सिद्ध करायला जातोय. कमेंट ओपन आहेत, बिंदास. खरं बोललो आहे. बऱ्याचशा जागी मी उच्चार जे आहेत शब्दांचे ते चुकलो असेल मे बी, कारण की मराठीमध्ये मी इतकी कविता करत नाही आणि राईम्स थोडेसे मला अवघड जातात, कारण मी मराठी परफेक्ट बोलायला जातो. जाऊ द्या, एक्सक्युजेस नको. जय महाराष्ट्र. सीख भेटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. मागणार नाही, करायचं असेल तर करा. सत्य पटलं असेल तरच पचवून घ्या, नाही तर मग कमेंट ओपन आहेत, बिंदास शिवी द्या, काय विषय नाही. कारण की मी सत्य बोलतो. मराठी भाषा जर वाचवायची आहे, पुन्हा एकदा सांगतो, मराठी भाषा जर वाचवायची आहे तर स्वतः वापरायला सुरुवात करा. जिथे जातात तिथे सुरुवात मराठीने करा. समोरचा व्यक्ती हिंदी बोलतोय ना, तरी तुमची सुरुवात ही मराठीमध्ये ऐकून त्याला कळेल की हा बाबा, या राज्याची भाषा म्हणजे मराठी. कारण की जर मी कुठे वेगळीकडे गेलो ना भारतामध्ये, आणि मी तिकडे जर 10-15 वर्ष राहतोय ना, आतला इन्स्टिंक्ट आहे मला तिकडची भाषा आलीच पाहिजे. कारण की मी विविध राज्यात गेलो आहे, एस्पेशली साऊथ साईडमध्ये, हैदराबाद, कर्नाटक, इथे सगळं मी नोटीस केलं आहे. तिकडे ते लोक सोबत एकमेकांशी बोलताना सुद्धा त्यांच्या लँग्वेजमध्ये बोलतात, आणि मग मला फिगर आउट करावं लागतं की हे ॲक्च्युअलमध्ये म्हणता काय. मग मला त्यांच्याशी या तर इंग्लिशमध्ये बोलावं लागतं, या तर मग मला असं काहीतरी करावं लागतं ज्याच्याने मला त्यांची भाषा येईल. मग मला कळू येतं की हा बाबा, मला जर इथे राहायचं आहे तर मला ह्यांची भाषा आधी अपनावी लागेल. मला ह्यांच्या भाषेला आधी आपुलकीचा श्वास द्यावा लागेल, मगच जाऊन मला ती भाषा किंवा मला तिकडचे लोक ॲक्सेप्ट करतील. मग आधी ते तुमच्या मनात येऊ द्या. ती भाषा, आपली मराठी भाषा तुमच्या मनात शिरू द्या. तुमच्या मुलांच्या, तुमच्या आसपासच्या मित्रांच्या मनात ती भाषा शिरू द्या. मग जाऊन तुम्ही जगामध्ये एक बदल कराल. मग जाऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये मराठी वाचवाल. पहिलं स्वतःच्या मनात वाचवा, आणि आपल्या महाराजांनी आपल्याला जे शिकवलं आहे त्याचं पालन करा. एवढंच म्हणतो. बाकी मी खूप छोटा आहे तुमच्या लोकांसमोर, तुम्ही लोक माझ्याहून खूप मोठे आहात. आय होप तुम्हाला हे सत्य पचलं असेल तर मग नक्की शेअर करू शकता. चला, मी येतो आता पुन्हा एखादी मराठी कविता घेऊन. ठीक आहे, आज्ञा असू द्या. बाय.